तर बघा, काल आपण एस आर फ्लिप फ्लॉप बघितलं. एस आर फ्लिप फ्लॉपचं पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग बघितलं, निगेटिव्ह एज ट्रिगरिंग बघितलं. ओके, एस आर फ्लिप फ्लॉपमध्ये 4 कंडिशन होत्या. कोणकोणत्या? नो चेंज कंडिशन, त्याच्यानंतर रेस कंडिशन, रिसेट कंडिशन आणि सेट कंडिशन आणि रेस अराउंड कंडिशन, रेस कंडिशन, असे 4 कंडिशन होत्या. कोणकोणत्या? नो चेंज, रिसेट, सेट आणि रेस अराउंड कंडिशन किंवा रेस कंडिशन ज्याला आपण म्हणू. रेस लागलेली असती की कोणता फ्लिप फ्लॉप 1 होईल का, क्यू बार 1 असेल का क्यू 1 असेल, अशा पद्धतीची. तर रेस कंडिशन आपल्याला अवॉइड करणं गरजेचं आहे. ओके, मग ते पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग असो किंवा निगेटिव्ह एज ट्रिगरिंग, क्लॉक पल्सची ट्रिगरिंग जी आहे ही पॉझिटिव्ह एज असो किंवा निगेटिव्ह एज असो, त्या दोन्हीमध्ये बी त्याच पद्धतीचे 4 कंडिशन आहेत. ओके, अभ्यास करताय ना तुम्ही? तर हे आपण काल बघितलं. बघा, ड्रॉबॅक ऑफ एस आर फ्लिप फ्लॉप इज दॅट वेन एस इज इक्वल्स टू आर इज इक्वल्स टू 0 और एस इज इक्वल्स टू आर इज इक्वल्स टू 1, व्हॉट हॅपन? रेस अराउंड कंडिशन किंवा रेस कंडिशन ऑकर, आणि ते तर डेंजर आहे. ओके, तर ही इनव्हॅलिड कंडिशन आहे. एक तर नो चेंज कंडिशन आहे आणि दुसरी इनव्हॅलिड कंडिशन आहे. नो चेंज कंडिशन आणि इनव्हॅलिड कंडिशन. मग ह्या कंडिशन तुम्हाला अवॉइड करायच्या. मग ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो? डी फ्लिप फ्लॉप वापरतो. डी म्हणजे काय रे? इन्व्हर्जन. एका टर्मिनलचं इन्व्हर्जन करायचं. एक टर्मिनल आहे त्याचं इन्व्हर्जन करायचं, त्याला आपण डी फ्लिप फ्लॉप असं म्हणतो. ओके, तर बघू आपण ते काय आहेत. तर सगळ्यात पहिले एस आर फ्लिप फ्लॉपचे काय बघायचे तुम्हाला ॲप्लिकेशन. फ्लिप फ्लॉप कुठं वापरतात? कुठं वापरतात? मेमरी एलिमेंटमध्ये. तुमचं मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह ह्या ज्या एलिमेंट्स आहेत, मेमरी एलिमेंट्स, तर त्याच्यामध्ये याचा वापर होतो. त्याच्यानंतर स्टेट मशीनच्या स्टेट, पहिले स्टेट काय होते, नंतरच्या स्टेट काय, कम्प्युटराइज स्टेट ज्याला काय म्हणू आपण, सिंक्रोनाइज स्टेट, असिंक्रोनाइज स्टेट, अशा स्टेट्स असतात, तर त्याच्यामध्ये वापरतात. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी डिव्हिजनमध्ये वापरतात, कमी जास्त करण्यासाठी. त्याच्यानंतर डेटा सिंक्रोनायझेशनमध्ये, डेटा ट्रान्सफरिंग, डेटा रिसिविंग, सिंक्रोनायझेशन याच्यामध्ये वापरतात. त्याच्यानंतर डिबाउन्सिंगमध्ये वापरतात. रिफ्रेश करावं लागतं ना तुम्हाला, कम्प्युटर वगैरे तुम्ही रिफ्रेश, डिबाउन्सिंग माहीत असेल ना तुम्हाला, तर त्याच्यामध्ये वापरतात. त्याच्यानंतर कंट्रोल सर्किटरीमध्ये एखादा ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंट्रोल करायचं आहे, कंट्रोलिंग ॲक्टिव्ह विथ मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर थ्रू, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये, काउंटरमध्ये काउंटिंग करण्यासाठी त्याचा वापर होतो. त्याच्यानंतर पल्स जनरेटरमध्ये. तर या सगळ्या ॲप्लिकेशनमध्ये एस आर फ्लिप फ्लॉपचा किंवा फ्लिप फ्लॉपचा वापर होतो, जनरलाइज फ्लिप फ्लॉपचा वापर होतो. ओके, पण ह्यात मोस्टली एस आर फ्लिप फ्लॉप इथं वापरतात. आता जी काही रेस कंडिशन आहे ती अवॉइड करण्यासाठी आपण डी फ्लिप फ्लॉपचा वापर करतो. तर डी फ्लिप फ्लॉप काय ते बघायचं आपल्याला. परत इथं 2 ट्रिगरिंग आहे. कोणती? एक पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग आणि दुसरी निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. ओके, मग पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंगबद्दल आपण बघू, नंतर निगेटिव्ह. बघा, पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग माहिती आहे तुम्हाला? 2 ट्रिगरिंग आहेत. कोणत्या? लेवल ट्रिगरिंग आणि एज ट्रिगरिंग. लेवल ट्रिगरिंग म्हणजे हाय आणि लो या इथं जर ट्रिगरिंग होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? लेवल ट्रिगरिंग. तर ही लो लेवल ट्रिगरिंग, ही हाय लेवल ट्रिगरिंग. ही तुमची रायझिंग एज ट्रिगरिंग, ही फॉलिंग एज ट्रिगरिंग. ही रायझिंग एज ट्रिगरिंग, ही फॉलिंग एज ट्रिगरिंग. अशा पद्धतीने ही लो लेवल ट्रिगरिंग, ही हाय लेवल ट्रिगरिंग. याला लेवल ट्रिगरिंग म्हणतात. आणि याला काय म्हणतात? एज ट्रिगरिंग. एज ट्रिगरिंग. ही रायझिंग एज, ही फॉलिंग एज. रायझिंग एजलाच पॉझिटिव्ह एज म्हणतात. रायझिंग एजलाच काय म्हणतात? पॉझिटिव्ह एज. फॉलिंग एजलाच निगेटिव्ह एज म्हणतात. फॉलिंग एजलाच काय म्हणतात? निगेटिव्ह एज. मग त्याच ट्रिगरिंग आपल्याला बघायच्या. आपण ज्या एस आर फ्लिप फ्लॉपमध्ये बघितल्या त्याच पद्धतीने पॅटर्न इथं आपल्याला आहे. ओके, आठवतं ना हे तुम्हाला सांगितलेलं? आता बघा, डी फ्लिप फ्लॉपचं डायग्राम, सर्किट डायग्राम अशी आहे. ओके, त्याला आपण गेट डायग्राम म्हणू किंवा सर्किट डायग्राम म्हणू. सर्किट डायग्राम किंवा स्कीमॅटिक डायग्राम विथ नॅन गेट. स्कीमॅटिक किंवा लॉजिक डायग्राम विथ नॅन गेट. कोणते गेट इथे? नॅन गेट. नॅन गेट का बरं? कारण ते युनिव्हर्सल गेट आहेत. ओके, आता बघा, ही एस आर फ्लिप फ्लॉप आहे. ओके, आणि एस आर फ्लिप फ्लॉपला एक टर्मिनल त्याचं इन्व्हर्जन केलं तर काय बनलं? डी फ्लिप फ्लॉप बनला. हे बेसिक एलिमेंट आहे, मेमरी एलिमेंट. हे एस आर फ्लिप फ्लॉप आहे आणि याला काय केलं फक्त बघा,
द डी फ्लिप फ्लॉप इज सिंपल गेट SR फ्लिप फ्लॉप when an inverter connected between S and R इनपुट. S आणि R इनपुटमध्ये इन्व्हर्टर कनेक्ट केलं, डी कनेक्ट केलं, त्यातल्या एका टर्मिनलला आपण इन्व्हर्ट करतो आरला. येतं लक्षात? तर या फ्लिपफ्लॉपला डी फ्लिपफ्लॉप म्हणायचं. म्हणजे SR फ्लिपफ्लॉप जो आहे त्यालाच डी लावलं का झालं डी फ्लिपफ्लॉप. इन्व्हर्जन लावलं, गेट लावलं, नॉट गेट झालं डी फ्लिपफ्लॉप. त्याचा सिम्बॉल जर पाहिला तर हे असा आहे. इथं क्लॉक क्यू बार. SR लिहिता की इथं नाही. ओके. आता दिस फ्लिपफ्लॉप हॅज ओनली वन इनपुट डिनोटेड बाय डी. एकच इनपुट आहे, डीने इंडिकेट केलं आहे आणि क्लॉक पल्स याला. बाकी SR फ्लिपफ्लॉपचा पार्ट आहे. येतो लक्षात? ड्यू टू इन्व्हर्टर S and R विल बी ऑलवेज बी कम्प्लिमेंट ऑफ इच अदर. S आणि R काय असेल? एका दुसऱ्याचे कम्प्लिमेंट असेल. समजा S 1 असेल तर R काय असेल रे? 0 असेल, कारण ही डी इन्व्हर्जन केलं नाही याचं. हेन्स इनपुट कंडिशन S इज इक्वल्स टू R इज इक्वल्स टू 0 और S इज इक्वल्स टू R इज इक्वल्स टू 1 विल नेवर ॲपियर. दोन्ही सारखे राहणार नाहीत. S इज इक्वल्स टू R इज इक्वल्स टू 0 राहील का? नाही, कारण इथं 1 जर दिला तर इथं 0 होणार आहे आणि इथं 0 दिला तिथं 1 होणार आहे. म्हणजे ह्या दोन कंडिशन डायरेक्ट गायब होऊन जातील. कन्सेप्ट समजला तुम्हाला? सो S इज इक्वल्स टू R इज इक्वल्स टू 0 आणि S इज इक्वल्स टू R इज इक्वल्स टू 1 नॉट पॉसिबल. वाय नॉट पॉसिबल? बिकॉज इन्व्हर्जन इज इंट्रोड्यूस हिअर. इथं आपण इन्व्हर्जन दिलं आहे, इथं एक जर घेतलं तर इथं काय येणार आहे? 0 येणार आहे ना, इन्व्हर्जन आहे ना. म्हणून ह्या कंडिशन शक्य आहेत का? नाही. ते दोन्ही सारखं राहणं शक्यच नाही. आयदर 0 0 नाही राहणार, आयदर 1 1 पण नाही राहणार. म्हणून ही कंडिशन डी फ्लिपफ्लॉपला डायरेक्ट अवॉइड केल्या जाते. म्हणून ह्या फ्लिपफ्लॉपला रेस कंडिशन आणि नोट चेंज कंडिशन येत नाही. हा फायदा याचा. कळालं? काही अडचण नाही ना बेटा? तुला समजलं? हे पहा, इथं इन्व्हर्जन लावलं तर इथं जर 1 केला तर इथं 0 येईल, इथं 0 केला तर इथं 1 येईल. म्हणजे ही शक्य आहे का? S इज इक्वल्स टू R इज इक्वल्स टू 0 किंवा S इज इक्वल्स टू R इज इक्वल्स टू 1? शक्यच नाही. म्हणून हा फ्लिपफ्लॉप त्या कंडिशन अवॉइड करण्यासाठी वापरतो. इथं मेन्शन केलं आहे, दिस कॅन बी अवॉइडेड बाय युजिंग डी फ्लिपफ्लॉप. ह्या कंडिशन, ह्या दोन कंडिशन. येतं लक्षात? आता मग नेमकं काय आहे, हे वर्क कसं करतं ते बघू. हे ट्रूथ टेबल आहे. आधी ट्रूथ टेबल, नंतर 4 पॉईंटचं एक्सप्लेनेशन. तर तुम्हाला माहिती आहे, समजा आपण काय करू, पॉझिटिव्ह एस ट्रिगरिंग घेऊ. मग पॉझिटिव्ह एस ट्रिगरिंग घेतलं तर निगेटिव्हला वर्क करेल का? ते नाही. फक्त पॉझिटिव्हलाच वर्क करेल. आणि पॉझिटिव्हला बी वर्क कधी करेल? डी 0 आणि 1 एकच पॉसिबिलिटी ना. इनपुट किती आहे? एक आहे ना. कोणतं आहे? डी आहे. SR तर इनपुट नाहीच आहे. तर ह्या दोन कंडिशन तर पॉसिबल नाही. क्लॉक 0 असल्यावर काही विषय आहे का? नाही. क्लॉक 1 बी असला, जर समजा आउटपुटच दिलेलं नसेल, म्हणजे डीला इनपुटच नाही दिलं, 0 नाही दिलं, 1 नाही दिलं, तर काय होईल? नो चेंज कंडिशन येणार आहे. आता हे फॉलिंग एज जर असेल, फॉलिंग एज जरी असेल तरी पण नो चेंज येईल. फॉलिंग एज जरी असेल तरी नो चेंज येईल. का? कारण तुमचा फ्लिपफ्लॉप रायझिंग एजवाला आहे, पॉझिटिव्ह एज आहे. मग पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग झाली, मग हा फ्लिपफ्लॉप ॲक्टिवेट होईल. इथं ॲक्टिवेट होईल का? नाही. फ्लिपफ्लॉप डिसेबल, नॉट ॲक्टिवेटेड. इथं फ्लिपफ्लॉप ॲक्टिवेटेड आहे, फक्त 2 कंडिशनला. इथं लक्षात? आता हे जर 0 असेल तर इकडं 1 येईल, हे जर 1 असेल तर इकडं 0 येईल. बस एवढंच कंडिशन. हे जसं तसं राहील क्यू, आणि याचा बार ह्याचा रिव्हर्स येईल, याचा उलटा. ओके. तर ह्या 2 कंडिशन याच्यात मिळतात. ह्या 2च कंडिशन कोणत्या? सेट आणि रिसेट. ज्यावेळेस D1 असेल, D0 असेल तर ही कोणती कंडिशन आहे? रिसेट. आणि ही कोणती आहे? सेट. इफ क्लॉक इज हाय, क्लॉक हाय रायझिंग आहे आणि D इज इक्वल्स टू 0 आहे, देन S काय होणार आहे? D इज इक्वल्स टू 0, S इज इक्वल्स टू 0 जर असेल तर R काय होईल रे? 1. S जर 0 असेल, इथं 0 आहे तर हे काय होईल रे? 1 होईल. हे 0 असेल तर हे 1 होईल, आणि हे 1 असेल तर हे 0 होईल. क्लॉक हाय आहे, D1 आहे, आणि S काय असेल? D1 आहे तर S पण 1 असेल, आणि R काय असेल? मग 0 असेल. ह्या कंडिशनला सेट म्हणतात. मग 2च कंडिशन याच्यात, कोणत्या? सेट आणि रिसेट. खतम. बघा, देर इज नो रेस कंडिशन फॉर द डी फ्लिप फ्लॉप
दिस इज इट्स ॲडव्हान्टेज ओव्हर एस आर फ्लिपफ्लॉप. एस आर फ्लिपफ्लॉपपेक्षा हा एक एस आर फ्लिपफ्लॉपच्या तुलनेने हा एक फायदा आहे, ॲडव्हान्टेज आहे. ओके. फ्रॉम द ऑपरेशन दिस इज काय इव्हिडंट दॅट क्यू आउटपुट विल फॉलो द डी. क्यू काय कोणाला फॉलो करतो? डीला फॉलो करतो. ओके. इफ डी इज इक्वल्स टू 0 देन क्यू इज इक्वल्स टू 0 अँड इफ डी इज इक्वल्स टू 1 देन क्यू इज इक्वल्स टू 1. ओके. आणि हा फ्लिपफ्लॉपसुद्धा महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जाईल. कळालं? कोणाकोणाला कळालं? ओके टेस्टेड. सो राईट डाऊन. पटकन लिहा. बघा, क्लॉक डी फ्लिपफ्लॉप विथ पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग आपण बघितलं. आता 2च मिनटं लक्ष द्या सगळे. क्लॉक डी फ्लिपफ्लॉप विथ पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग आपण बघितलं. निगेटिव्ह एज ट्रिगरिंगला काय आहे? जिथं निगेटिव्ह एजिंग होते ना तिथं ते ट्रिगर होते, म्हणजे फॉलिंग एजला ट्रिगरिंग होते. फॉलिंग एजला ट्रिगरिंग होते, हे गोष्ट लक्षात घ्या. काय बाकी काय फरक नाही. तुम्ही हे पॉईंट जसं तसं लिहिणार, हे सिम्बॉल जसं तसं काढणार, हे सगळं जसं तसं काढणार. त्याच्यानंतर इथं मात्र हे जे रायझिंग एज होतं, सॉरी पहिले काय होतं? फॉलिंग एज होतं, तिथं रायझिंग एज येणार. तर रायझिंग एजला काय होईल? डिसेबल होईल. आणि फॉलिंग एजला हे ॲक्टिवेट राहील. आणि हे सेट आणि रिसेट कंडिशन पण जशा तशा येते. ओके. काय फरक आहे? फक्त ह्या ट्रूथ टेबलमध्ये एवढा फरक आहे. ओके. आणि इथं काय करावं लागेल रे मग तुम्हाला? फॉलिंग एज करावं लागेल, हे लक्षात घ्या. ओके. हे 2 करेक्शन करून घ्या. हे 2 करेक्शन कर केलेलो येतं लक्षात. क्लॉक हा फॉलिंग एज आहे ना, तर तिथं ते 2 पॉईंटला तेवढे करेक्शन करून घ्या. येतं लक्षात. बाकी सेम आहे. आणि डी फ्लिपफ्लॉप आयदर पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंगसाठी किंवा निगेटिव्ह एज ट्रिगरिंगसाठी येऊ शकतो. येतं लक्षात. कुठं वापरतात रे डी फ्लिपफ्लॉप? डिले एलिमेंटमध्ये किंवा डिजिटल लॅचेसमध्ये वापरतात. कुठं वापरतात? डिले एलिमेंटमध्ये किंवा डिजिटल लॅचेसमध्ये वापरतात. येतं लक्षात. हे समजलं असेल ना. सो राईट डाऊन. बघा, जे के फ्लिपफ्लॉप बघतोय आपण. काय बघतोय? लक्ष द्या. नवीन फ्लिपफ्लॉप आहे. आत्तापर्यंत कोणकोणते फ्लिपफ्लॉप बघितले? एस आर फ्लिपफ्लॉप आणि डी फ्लिपफ्लॉप. मग एस आरमध्ये पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग, निगेटिव्ह एज ट्रिगरिंग, डीमध्ये पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग, निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. आता आपल्याला नवीन फ्लिपफ्लॉप बघायचा जे के. जे आणि के असे 2 इनपुट आपण याला देतो. ओके. आणि त्याला क्लॉक पल्स लावतो. तर क्लॉक पल्स लावताना इथं काय वापरतो आपण? डिफरन्शिएटर वापरतो. काय वापरतो? डिफरन्शिएटर. म्हणजे जे बघा, द क्लॉक सिग्नल इज अ ट्रेन ऑफ रेक्टँग्युलर और स्क्वेअर वेव्ह. तर क्लॉक सिग्नल काय होतं पहिले तुम्हाला माहिती आहे कसं होतं? अशा पद्धतीने होतं. रायझिंग, फॉलिंग, लो, हाय, अशा पद्धतीने. तर इथं आपण काय करतो? ते सिग्नल जे आहे स्क्वेअर वेव्ह किंवा रेक्टँग्युलर, हे आपण डिफरन्शिएटरमधून पास करतो. कशामधून? डिफरन्शिएटर. आता डिफरन्शिएटर माहिती आहे तुम्हाला? तुम्ही वेव्ह शेपिंग सर्किट शिकले. डिफरन्शिएटर, इंटिग्रेटर, क्लिपर, क्लॅम्पर, आठवतंय? ईला. तर आता हे जर याच्यामधून पास केलं, इट इज पासेस थ्रू डिफरन्शिएटर. म्हणजे काय? सी असेल, आर असेल, डायोड असेल आणि परत आर असेल. याच्यामधून पास केलं तर टू ऑप्टेन ओनली पॉझिटिव्ह पिक ॲट पॉईंट ए. ओके. पॉझिटिव्ह पीक जनरेट होईल. अशा पद्धतीने आउटपुटला काय होईल? पॉझिटिव्ह पीक जनरेट होईल. मग क्लॉक पल्स कशी असेल रे तुमची? अशी असेल का? नाही. तर कशी असेल? पॉझिटिव्ह पीक अशा पद्धतीने. कळते तुम्हाला हे? तर ह्या जे के फ्लिपफ्लॉपचा महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या. ओके. आणि निगेटिव्ह स्पाइक आर ब्लॉक बाय द डायोड. डायोडनी काय केलं जातं? निगेटिव्ह स्पाइक जे आहेत त्या काय केल्या जातात? ब्लॉक केल्या जातात. त्यावेळेस तो रिव्हर्स बायसमध्ये जातो आणि तो ब्लॉक केला जातो. फक्त पॉझिटिव्ह पिकच येतील. निगेटिव्ह येईल का? नाही. मग आता काय केलं आपण? 2 नॅन्ड गेट घेतले, 1 2. त्याच्यानंतर बेसिक गेट लॅचिंग सर्किटला पुन्हा 3 आणि 4 असे 2 पुन्हा नॅन्ड गेट घेतले. आणि पहिल्या नॅन्ड गेटला
लॅचिंग केलं आहे, दुसऱ्या NAND गेटला 3 आउटपुट घेतले, तर याच्यामध्ये पण लॅचिंग केलं, याचं आउटपुट याला आणि याचं आउटपुट याला दिलं आहे, आणि जे आणि के असे 2 इनपुट घेतलेत, म्हणजे याला 3 इनपुट झाले. क्लॉक, लॅचिंगचं आउटपुट आणि जे आणि केचे असे 3 आउटपुट झाले, सॉरी इनपुट झाले. ओके, अशा पद्धतीचा हा जो फ्लिपफ्लॉप आहे त्याला काय म्हणायचं आहे, JK फ्लिपफ्लॉप. आता परत याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग आणि निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. तर यातला आपण हा पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग पाहतोय. तर हे याचा सिम्बॉल जर काढला तर JK काढायचं, क्लॉक करायचं, QQ बार करायचा, हा सिम्बॉल आहे. जवळपास सिम्बॉल सारखेच आहे सगळ्यांचे, थोडे फरक आहे, ते बघून घ्या. ओके, द आउटपुट ऑफ Q अँड Q बार आर फीडबॅक टू द इनपुट. याचे आउटपुट त्याला फीडबॅक केलेले आहेत आणि 3 इनपुट आहेत अशा पद्धतीने. तर ही सर्किटरी आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन आहे कसं काय वर्क करता येते. आता बघा, ॲक्च्युली ट्रूथ टेबल हे असं आहे, हे काय आहे, ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल विथ पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग. मग आता जिथं निगेटिव्ह एज ट्रिगरिंग येते हे काय आहे, डिसेबल किंवा नॉट ॲक्टिव्ह किंवा नॉट व्हॅलिड. आता फक्त पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग, पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग आहे पण दोन्ही 0-0 तर नो चेंज येणार आहे. पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग आहे पण दोन्ही 0-0 तर नो चेंज येणार आहे. आणि इथून मात्र फ्लिपफ्लॉप ॲक्च्युअल ॲक्टिव्ह राहील, इथून फ्लिपफ्लॉप ॲक्च्युअल ॲक्टिव्ह राहील, ॲक्टिव्ह किंवा फ्लिपफ्लॉप एनेबल म्हणू आपण. पण पहिली कंडिशन दोन्ही 0-0 असेल तर नो चेंज येईल. त्याच्यानंतर K = 0 असेल आणि J = 1 असेल तर काय येईल, हे यालाच फॉलो करेल. ओके, त्याच्यानंतर हे दोन्हीला याला फॉलो करता, लक्षात घ्या, सेट आणि रिसेट दोन्ही कंडिशनला फॉलो करतं. K 1 असेल आणि J 0 असेल तर हे 1 आणि 0 येईल, तर हे फॉलो करतं, याला सेट आणि रिसेट कंडिशन म्हणतात. जसं तुम्ही डी फ्लिपफ्लॉपमध्ये घेतलं त्याच पद्धतीने इथं आहे. अजून एक कंडिशन याच्यात, जर K आणि J जर 1 असेल तर टॉगलिंग होती. आणि टॉगलिंग म्हणजे काय, इन्व्हर्जन होतं, म्हणजे QNचा याला बार होतो आणि हे जसे तसं राहतं. ओके, तर ह्या कंडिशनला आपण टॉगलिंग असं म्हणतो. तर बाकी कंडिशन तर लिहिता येतील ना, जसं ॲरो करून, वेन बोथ आर 0 नो चेंज, देन हे 1 हे 0 वाटलंच तर लिहून घ्या, वेन S = 0 R सॉरी असं आलं, J = 0 K = 0 नो चेंज. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन, J = 1 सॉरी J = 1 K = 0 रिसेट. त्याच्यानंतर J = 0 K = 1 सेट. आणि ही कंडिशन टॉगलिंग. अशा 4 पद्धतीच्या. तर हे एवढं जर समजा विचारलं तर 4 मार्काला एवढं तुम्हाला लिहायचं आहे. इथं लक्षात, हां पुस्तकामध्ये याचं डिटेल एक्सप्लेनेशन आहे, इट इज नॉट मेंडेटरी. एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी इट इज मोर दॅन सफिशियंट. येतं लक्षात, समजतंय काय चालू येतं. तर ही टॉगलिंग कंडिशन ॲडिशनल कंडिशन, बाकी डी फ्लिपफ्लॉप सारखंच. ओके, आणि ह्या केस आहेत समजा वेगवेगळे. येतं लक्षात. सो राईट डाऊन. बघा, JK फ्लिपफ्लॉप विथ निगेटिव्ह एज ट्रिगरिंग, JK फ्लिपफ्लॉप विथ निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. तर आता निगेटिव्ह एज ट्रिगरिंग म्हणजे हे काय असेल, निगेटिव्ह. येतं लक्षात, निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. तर हे डिफरन्शिएटर काय करेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्पाइक जे ते ब्लॉक करेल आणि निगेटिव्ह ट्रिगरिंग देईल. ओके, तर इथं क्लॉकला तुम्हाला इथं हे घ्यायचं आहे, बाकी सिम्बॉल असाच आहे, बाकी हे पण तसंच आहे, बाकी काही फरक नाही आहे तुमचा. ओके, बाकी हे पण सेम आहे, याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह स्पाइक जे होते ते ब्लॉक केले जातील. पहिल्याच्यात काय ब्लॉक केलं होतं, निगेटिव्ह स्पाइक. आता पॉझिटिव्ह स्पाइक ब्लॉक केले ना, आता हे असं आउटपुट मिळेल. तर आता इथं बघा, याच्यामध्ये काय होईल, हे रायझिंग असेल तर हे वर्क करेल का, नाही, नॉट ॲक्टिव्ह. फॉलिंग असेल तर ॲक्टिव्ह आहे, पण पहिल्या कंडिशनमध्ये दोन्ही 0 असल्यामुळं नो चेंज. येतं लक्षात. त्याच्यानंतर इथं मात्र रिसेट आणि सेट कंडिशन, आणि इथं मात्र टॉगलिंग कंडिशन सेम आहे जशात तसं.
J is equal to 1, K is equal to 1, and negative clock is applied. हा इथं निगेटिव्ह क्लॉक येतं लक्षात. इन्व्हर्टर होऊन मग परत ते टॉगलिंग होईल आणि त्याच्यानंतर नो चेंज, रिसेट आणि सेट कंडिशन. 4 मार्काला विचारलं तर एवढाच लिहायचा. जनरली निगेटिव्ह ट्रिगरिंग आत्तापर्यंत नाही विचारलं, पण विचारू शकतात. काही नवीन काहीच नाही ना याच्यात. एकच कन्सेप्ट आहे ट्रिगरिंग, फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कळालं? सो राईट डाऊन.